समाचार अब तक, सत्य का साहस। नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत 18 फेब्रुवारीला एक घरफोडीचा गुन्हा घडला होता। युनिट 3 कडून सतत पाठपुरावा घेण्यात आल्यानंतर टीमला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीने सदरचा गुन्हा कबूल केलाय। त्याच्याकडून 74 ग्राम सोने, 45 ग्राम चांदी असे एकूण 4.5 लाखांचे दागिने ताब्यात घेण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले। पोलीस पुढील तपास करीत आहे। नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत 18 फेब्रुवारीला एक घरफोडीचा गुन्हा घडलेला होता। त्या गुन्ह्याचा आम्ही समांतर तपास करत होतो युनिट 3 कडून। समांतर तपास करताना आम्हाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी अमोल चंद्रशेखर चाफेकर यानं सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारासह केलेला आहे म्हणून आम्ही आज रोजी अमोल चंद्रकांत चाफेकर याला ताब्यात घेतलं व त्याच्याकडे तपास केला असता त्यानं सदरचा घरफोडीचा गुन्हा केल्याची माहिती निष्पन्न झाली। मग त्याच्याकडून एकूण 74 ग्राम सोने व 45 ग्राम चांदी असे एकूण 4.5 लाखाचे दागिने या गुन्ह्यात जप्त केलेले आहे। सदर आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी आहे, सवयीचा गुन्हेगार आहे। त्यानं सदरचा गुन्हा हा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी व आरामात जगण्यासाठी केलेला आहे। याच्या अगोदरही त्याने असेच गुन्हे केलेले आहेत। तो सवयीचा गुन्हेगार आहे। थोडंच तो रात्रीच्या वेळेला जे बंद दरवाजे आहेत, ज्या घराला बाहेरून कडी लॉक केलेला आहे अशा घरांना टार्गेट केलं जात होतं व अशा घरात कोणी नाही याचा कानोसा घेऊन मग आतमध्ये घराचं लॉक किंवा लॅश तोडून आतमध्ये प्रवेश करून तो चोरी करत होता। गुन्ह्यातला जवळजवळ 99% माल रिकव्हर झालेला आहे। त्यात अजून त्याचे साथीदार आहेत, त्याचा आम्ही तपास करत आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे। समाचार पत्रकासाठी रिंकू पांतावणे, नागपूर।